फलटणच्या धुमाळवाडी गावाला पावसाचा तडाखा बसलेला आहे। अतिवृष्टीमध्ये गावाच्या फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। धुमाळवाडी हे गाव फळांचं गाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। त्याच ठिकाणच्या फळबागांना अशा पद्धतीने फटका बसलेला आहे। फळबागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून येत आहे। या गावात मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा आहेत। काल झालेल्या पावसाने या फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, चिकू, सीताफळ अशा अनेक फळबागा या पाण्याखाली गेल्या। त्यामुळे फळधारणेच्या आधीच या बागांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। काल फलटण तालुक्यात झालेल्या पावसामुळे जे फळांचं गाव समजलं जातं ते धुमाळवाडी गाव जे आहे, या धुमाळवाडी गावामध्ये प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता फळांच्या एका शेताच्या शेजारी उभा आहे आणि तुम्हाला मी इथलं सगळं दृश्य दाखवतो। आपण पाहू शकता या ठिकाणी ही सीताफळाची आणि डाळिंबाची बाग आहे आणि या बागेत अक्षरशः ही झाडं बुडतील एवढ्या प्रमाणात इथं पाणी साठल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि याच करता बोलण्याकरता इथले शेतकरी आपल्या सोबत आहेत, ज्यांचं हे शेत आहे त्यांना विचारूया नक्की कशा पद्धतीचा पाऊस होता, नुकसान किती झालंय। कारण शेतकऱ्यांची ही बाग त्यांनी खूप कष्टानं उभी केलेली बाग आहे आणि ही पूर्णपणे आता बाग पाण्याखाली दिसते। यामुळं प्रशासन यांना काही आता मदत करणार का, हे सरकार मदत करणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। काय सांगाल? माझे नाव शहाजी रामचंद्र भोसले। माझ्या शेतात सीताफळाची डाळिंबीची बाग फुलात आलेली आहे। माझा साधारण आता 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला आहे। माझी वार्षिक उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये असते। आता माझ्या वावरात सारं पाणीच आहे। झाडं गुडघे इतकी पाण्यातच आहेत। पण हे तुमचं एकमेव साधन आहे कमवण्याचं घरात? घरात एवढंच माझं शेती उद्योग जगतो मी। एवढंच। पण आता हे पाहताना तुम्हाला वाईट वाटत असेल, कारण तुम्ही खूप कष्टानं पिकवलेली ही बाग आहे। काल दुपारपासून यात पाणी आहे, मला रातच्यानं जेवण सकट गेलेलं नाही। खरं पाहायला गेलं तर खूप मोठं नुकसान यांचं झालेलं आहे आणि इथले जे शेतकरी आहेत यांचं उत्पन्नाचं साधन ह्या फळबागा आहेत। याच जर नसतील तर यांचं रोजीरोटी चालणार नाही, अशी परिस्थिती या धुमाळवाडीतली आहे। याच्यामुळं सरकारनं या झालेल्या नुकसानीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल हे पाहणं महत्वाचं आहे आणि अशी मागणी सुद्धा इथले शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन तुषार जाधव समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, धुमाळवाडी, फलटण, सातारा।